सो हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू अनदर न्यू वीडियो। तो आज गाइज मैं हूँ VGTI मुंबई में एंड यहाँ पे हम इसलिए आए ताकि हम स्टूडेंट्स के साथ इंटरेक्शन कर सके एंड जान सके कि ओवरऑल जो VGTI कॉलेज है वो कैसा है, कैसा यहाँ पे इंफ्रास्ट्रक्चर है, कैसा यहाँ पे एनवायरनमेंट है एंड कितना परसेंटाइल यहाँ पे लगता है आने में, कैसा स्टूडेंट्स का एक्सपीरियंस होता है एंड और भी बहुत सारी चीज़ें। तो चलिए जाते हैं कॉलेज के अंदर एंड देखते हैं कि स्टूडेंट्स का ओवरऑल यहाँ पे जो एक्सपीरियंस है वो कैसा है। नमस्कार मित्रांनो, मी आहे सारंग आणि सध्या मी VGTIमध्ये IT या ब्रांचमध्ये शिकत आहे। तसा तर मी मूळचा पुण्याचा, पण आता मी VGTI हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेत आहे। अच्छा, तर CET मध्ये तुझा स्कोर किती होता? CET मध्ये मला होते 99.52% आहे। एंड आप CET के लिए ही प्रिपेयर कर रहे थे या फिर JEE का भी प्रिपरेशन कर रहे थे? नाही, तसं तर मी JEE ॲडव्हान्सची तयारी करत होतो। अच्छा, पण JEE ॲडव्हान्समध्ये माझा स्कोरनुसार खूप हाय गेला कट ऑफ। ओके। त्यामुळे मला कुठलीही IIT मध्ये जी मला पाहिजे होती ती ब्रांच मिळाली नाही, तर मी CET ॲज अ बॅकअप ऑप्शन दिल्यामुळे VGTI मला खूप भारी ऑप्शन मिळाला असं म्हणू शकतो। तर JEEचं जेव्हा तू प्रिपरेशन करत होता तर मेन फोकस JEEच होतं, राईट? हो, मेन फोकस माझा JEE होता। ॲज सच CET वर मी डिपेंडेंट नव्हतो। ओके। आणि JEE मध्ये स्कोर किती होता मेन्समध्ये माझा स्कोर होता 97.47%। तो पण चांगला आहे। आणि जेव्हा तू प्रिपरेशन करत होता तर तेव्हा तुझे म्हणजे काही टार्गेट होते की यार हे कॉलेज भेटले तर ठीक, नाही तर मग मी ड्रॉप वगैरे असं काही विचार करेल? हां, तसं तर मला IITच पाहिजे होती। लाईक कुठली पण टॉप 7 IITsमध्ये मी ट्राय करत होतो की कमीत कमी इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल ब्रांचपर्यंत मला मिळावी, पण ड्यू टू हाय कट ऑफ और सम फेलियर ऑफ माय ऑन दॅट डिसाइडिंग डे आय कुड नॉट अचीव दॅट। सो म्हणू शकतो की ते माझं अचिव्हमेंट जी होती ती थोडी राहिली। ठीक आहे, पण तरी VGTI पण म्हणजे वन ऑफ द बेस्टच आहे महाराष्ट्रामध्ये। हो, तसं म्हणायला गेलं तर VGTI सुद्धा माझ्या पर्सनल एक्सपिरियन्समधून खूप काही देऊन म्हणजे मला गेली। लाईक मी एवढं एक्सपेक्ट पण नव्हतं केलं, पण VGTI सुद्धा खूप चांगली आहे। आणि एक प्रश्न जो म्हणजे खूप लोकांना पडते की JEE आणि CET मध्ये किती डिफरन्स पडते प्रिपरेशन वाईज? JEEचं मॅथ्स जे आहे ते ऑलमोस्ट CET मॅथ्स आता त्याच लेवलवर येत आहे। ओके। पण JEEची केमिस्ट्री किंवा फिजिक्स जे तुम्ही बघचाल तर त्यात एक खूप मोठा गॅप तुम्हाला दिसतो, कारण जिथे JEE ॲप्लिकेशन आणि फॉर्म्युला बेस्ड आणि मॅथमॅटिक्सचं खूप सारं हेवी यूज करते, तिथेच CET तुम्हाला एक्सपेक्ट करते की तुम्ही टेक्स्टबुक बेस्ड जास्त ॲप्लिकेशन्स करावे, ना की आउट ऑफ द टेक्स्टबुक जास्त क्वेश्चन करा। मेनली फॉर्म्युला बेस्ड जास्त क्वेश्चन पाहायला मिळतात CET मध्ये। आणि बाकी म्हणजे अजून काही टिप्स देणार की CET साठी कोणाला म्हणजे जे प्रिपेअर करत? मी तुम्हाला लाईक एवढे सांगू शकतो की तुम्ही तयारी CETची करा, ठीक आहे, कारण CET मध्ये जे मॅथ्स आहे, केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे ते सेमच JEEचं आहे। फक्त तुम्ही मॉक टेस्ट देताना CETचे पण द्या आणि JEE मेन्सचे पण द्या। ह्यानी तुमचं लेवल थोडा CETच्या अबाव होईल आणि तुमची स्पीड ॲक्युरेसी खूप चांगली होईल, किंवा तुम्ही नवीन क्वेश्चनला पण असं घाबरणार नाही की वा हे का कुठलं आता। आणि मॉक्स दिले पाहिजे CET साठी मॉक्स देणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं। ठीक आहे। आणि जेव्हा तुझा रिझल्ट लागला होता CETचा तर तू म्हणजे हॅपी होता की थोडा निराश काही? नाही, तसं CETचा रिझल्ट लागल्यावर मी तसा जास्त खुश नव्हतो, कारण त्याआधी माझा ॲडव्हान्सचा रिझल्ट मी पाहिलेला होता, म्हणून ॲज सच मला काही वाटलं नाही, कारण ते मी एक्सपेक्ट करतच होतो की तेवढे मार्क्स येतील। वा यार, म्हणजे जे लोकांचं ड्रीम असते ते भेटल्यावर पण तुला म्हणजे ठीक आहे, म्हणजे जेवढी मोठी एक्सपेक्टेशन तेवढं मोठं। हो, तसं मला हे नंतर कळलं की VGTI पण एवढं छान कॉलेज आहे आणि इतकी मुलं त्यासाठी कष्ट करतात, आणि मला ते आधी 12वीपर्यंत माहीतच नव्हतं, कारण मी IIT साठीच एम करत होतो, पण नंतर मला कळालं की मी जे अचीव केले ते सुद्धा खूप मोठे आहे। ठीक आहे, तर मग जेव्हा तुझं VGTIमध्ये ॲडमिशन झालं तर जेव्हा तू कॉलेजमध्ये एंटर झाला तर कसं एन्व्हायरमेंट वाटलं, काय वाटलं की VGTI म्हणजे कसं? हां, स्टार्टिंगला जेव्हा मी काही दिवस असे स्पेंड केले तेव्हा मी पाहिलं की सिनियर्स इथे खूप काही अचीव करतायत, मोठे मोठे हॅकेथॉन्स जिंकतायत, किंवा असं पण नाही की एक ब्रांच आहे त्याच ब्रांचला लिमिटेड राहून मुलं अभ्यास करतायत। असे खूप मुलं टेक्स्टाईलचे आहेत जे रोबोटिक्समध्ये इंटरेस्ट घेतात, किंवा
इलेक्ट्रॉनिक्सचे CS मध्ये खूप चांगली कोडिंग करतात आणि चांगले प्रोजेक्ट्स बनवतात. तर इथे असं ॲसच तुम्हाला ब्रांचची अशी बाउंड्री नाही आहे की तुम्हाला हेच खूप तुमच्या ब्रांचच खूप अभ्यास करण्यात वेळ जाते. म्हणून मुलं खूप काय काय ॲक्टिव्हिटीज करतात. इवन जे CSITचे मुलं आहेत ते गेम्समध्ये खूप चांगलं करतात. असं सुद्धा आहे. जसं तू सांगितलं की तुझी ब्रांच IT आहे, राईट? हो. तर मग ITच काहून असं की CS पण ट्राय केलं? CS ॲक्च्युली ट्राय केलेलं मी. आणि CSIT ॲक्च्युली इथे मी खूप जणांना विचारलं. CSITमध्ये सिलेबस ऑलमोस्ट सेम आहे आणि सगळे कोर्स आउटकम्स वगैरे सगळं लाईक सिमिलरच आहे आणि प्लेसमेंट्स पण दोघांचे बघितले तर फार डिफर करत नाहीत. तर मी म्हणलं SPITमध्ये CS घेण्यापेक्षा VJTIमध्ये IT मिळालं तरी खूप चांगलं आहे. म्हणून मी त्याला टॉप प्रेफरन्स दिला. आणि जसं तू सांगितलं की पुण्यातला होतं, तर तिथे मग तू COEPला ट्राय केलं होतं? हो, COEPला ट्राय केलेलं, पण तिथे पर्सेंटाईल माझे जे होते त्यापेक्षा खूप हाय कट ऑफ जातो नेहमी. म्हणून तिथे मला मिळालं नाही. तर आता तू आपल्या ब्रांचशी मतलब सॅटिस्फाईड आहे की अजून म्हणजे CS असं काही नाही ना? नाही, आता मला असं काही वाटत नाही की CS नाही मिळालं म्हणून मी कुठेतरी कमी पडलो. कारण कम्पेअर केलं तर CSITला सेमच एकदम सब्जेक्ट्स आहेत आणि टीचर्स पण ऑलमोस्ट सेमच आहेत. तर मग बघितलं गेलं तर काही डिफरन्स ॲज सच पडत नाही. फक्त ते एक टॅग त्यांना अजून आहे की तुम्ही CSचे आम्ही ITचे. आता तू म्हणजे फर्स्ट इयरमध्ये आहे, राईट? हो. तर तुझं फर्स्ट सेमिस्टर आय थिंक कम्प्लीट झालं असेल. हो, आत्ताच. तर कसा एक्सपिरियन्स होता? फर्स्ट सेमिस्टरला आम्हाला ॲक्च्युली खूप रश करावं लागलं. कारण CET नंतर आपण बघितलं काही CETच्या सेलच्या डिसिजन्समुळे म्हणा किंवा खूप लेट झालं रिझल्टमध्ये इनकॉम्पिटन्सी इनॅक्युरेसीमध्ये, त्यामुळे थोडं असं डिले झालं ॲडमिशन. मग आम्हाला फर्स्ट सेमला खूप कमी टाईम मिळाला आणि त्यामुळे आमचं खूप रश झालं ॲक्च्युली फर्स्ट. बाकी पण कवर अप तर होतेच म्हणजे, कारण की सर्व स्टुडंट असतात सोबत. हो, ज्या अर्थाने आपण VJTIला जर आला असाल त्या अर्थाने 2 महिन्यात पण एक सेमिस्टर करणं खूप इझी पडलं. ग्रेट. आणि बाकी टीचिंग फॅसिलिटीज कशी आहे? टीचिंग फॅकल्टीज चांगल्या आहेत. लाईक असं सगळं पण नाही म्हणू शकत, कारण जे काही HODs आहेत ते एकदम म्हणजे आपल्या धुंदीत शिकवतात आणि त्यांचं एक वेगळं नॉलेजचं लेवल असतं. तर काही मुलांना ते खूप भारी वाटतं, काहींना ते कंपन्सेट होत नाही. मग होऊ शकतं की मी जे म्हणतोय ते दुसरा मुलगा मान्य करणार, डिपेंड करते की कशी अंडरस्टँडिंग आहे. पण मोस्टली सगळे फॅकल्टीज एकदम छान आहेत, वेल एज्युकेटेड आहेत. बाकी रेग्युलर क्लास होतात? रेग्युलर क्लास होतात. ठीक आहे. आणि बाकी इन्फ्रास्ट्रक्चर कसं वाटलं VJTI? इन्फ्रास्ट्रक्चर आत्ता बघितलं तर काफी चांगलं होत आहे, पण अजून काही लाईक लॅब्समध्ये म्हणा वायफायचे इश्यू येतात किंवा सिस्टम्स काही लॅब्समध्ये जुने आहेत. पण तसं म्हणलं तर आता त्यासाठी सुद्धा ॲलमनाय खूप ट्राय करत आहे आणि ग्राउंडचे फॅसिलिटीज किंवा जिमखाना वगैरे नवीन प्रयोग चालू आहेत. तर जेव्हा तू ॲडमिशन घेत होता तर म्हणजे किती फीस पडली तुला इथे? म्हणजे माझ्या कॅटेगरीसाठी मला साधारण 78,000 फीज पडली मला. आणि तू हॉस्टेल पण घेतलं होतं? हो, हॉस्टेल मला भेटलं. तो हॉस्टेल सर्वांना भेटते की मेरिट वाईज? नाही, हॉस्टेलसाठी 2-3 आय गेस कॅटेगरीज असतात. पहिलं तर ते हे चेक करतात की एक स्पेसिफिक त्यांनी रेडियस डिसाईड केला आहे. आय गेस 100 to कितीतरी किलोमीटर्स आहे ते फ्रॉम VJTI. त्या रेडियसच्या बाहेर जर तुमचा ॲड्रेस असेल आधार कार्डवर तरच तुम्हाला हॉस्टेल अलॉट होऊ शकतं. आणि प्रत्येक ब्रांचमध्ये कॅटेगरी वाईज, मेरिट वाईज आणि प्रत्येक स्पेसिफिक कॅटेगरी म्हणजे कास्ट वाईज म्हणजे स्पेसिफिक सीट असतात, त्यांना भरण्यासाठी काही क्रायटेरिया आहे. तो जर फुलफिल केला तर मग तरच तुम्हाला हॉस्टेल भेटेल. आणि हॉस्टेल कसं आहे? म्हणजे हॉस्टेल काफी चांगलं आहे. एक्सपेक्टेड नव्हतं एवढं चांगलं, कारण फीज एवढे कमी घेतलं त्यांनी. किती ऑक्युपन्सी आहे म्हणजे किती लोक राहतात? आत्ता आम्ही एका रूममध्ये साधारण 4 जण राहतो C ब्लॉकमध्ये. ओके, ठीक आहे. फर्स्ट इयरवाल्यांना C ब्लॉकमध्ये. आणि बाकी फूड वगैरे कसं आहे? फूड पण एकदम घरच्यासारखं तुम्हाला, लाईक घरची चव तर नाही मिळणार, पण घरची कमी नाही वाटून देणार तुम्हाला. म्हणजे ओके, ॲव्हरेज तर आहे, म्हणजे एवढं पण प्रॉब्लेम नाही होईल जर प्रॉब्लेम. बऱ्यापैकी छानच जेवण असतं. आणि जसं तू पुणेवरून मुंबई आला तर काही चेंज वाटलं तुला? हां, चेंज आहे ॲज सच. म्हणजे पुण्यात मी ज्या एरियात शिक्षण पूर्ण केलं तिथं खूप मी डिसिप्लिन विद्यार्थी बघितले, किंवा इन द सेन्स असे विद्यार्थी जे
खूप असे त्यांच्या करिअरला ओनली फोकस्ड ऑन ओनली स्टडीज फोकस्ड ऑन स्टडीज, कारण मी ते जेईच्या माहोलमध्ये होतो. ओके. म्हणून मी जास्त एवढे बघितले नाही लोक की काय काय एक्सप्लोर करत आहेत वगैरे. पण इथे खूप सारे लोक विविध ॲक्टिव्हिटीज करतात, क्लब्स इव्हेंट्स करतात आणि इथे लाईक ओपन खूप कल्चर आहे. ओके, ग्रेट. तर तुला कल्चर आवडलं इकडलं, म्हणजे एन्व्हायरमेंट बाकी सगळं? हां, कल्चर एकदम म्हणजे व्हायब्रंट आहे, चांगलं आहे आणि असं थोडं मॉडर्न कल्चर असं वाटतं विदेशातच आलो रे वा. आणि बाकी जेव्हा तू ॲडमिशन करत होता तर काही स्कॉलरशिप वगैरे भेटली होती? स्कॉलरशिप आता मला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जी EBC स्कॉलरशिप एक आहे, अच्छा, ती एक मिळणार आहे. ती MHA-DBT स्कॉलरशिप. MHA-DBT आणि पंजाबराव देशमुख जे आहे हॉस्टेलसाठी ती एक मिळते. आणि इथले काही ॲल्युमनाय काही म्हणजे स्पॉन्सर करतात? ॲल्युमनाय सुद्धा एक स्कॉलरशिप ठेवते. ती लाईक तुमची गरज बघून वगैरे तुम्हाला स्कॉलरशिप देते. ठीक आहे. बाकी अजून हॉस्टेल ॲक्टिव्हिटीज या म्हणजे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज असं काही होते? हां, 2 ग्राउंड आहेत इथे आणि इथे माझ्या मागे एक ग्राउंड आहे, हे बास्केटबॉलचं आहे. ओके. आणि 2 तिकडे पुढे आहेत मेन गेटच्या साईडला, एक तर फुटबॉलचा आहे आणि एक क्रिकेटचा आहे. तिथं जर काही मेन इव्हेंट नसेल चालू तर कोणी पण तिथे खेळू शकतं. म्हणजे ऑप्शन्स आहे, असं काही नाही की रिस्ट्रिक्टेड आहे बा? नाही, असं काय नाही. ठीक आहे. आणि बाकी एक अजून प्रश्न असते की जे बाहेरून येतात की मुंबई में रहना थोड़ा एक्सपेंसिव होगा, हां तो किती एक्सपेन्स येते पर मंथ? हां, तसं बघितलं तर हा जो स्पेसिफिक इलाका आहे VJTIच्या आसपासचा, तिथे ॲव्हरेज म्हणजे असं 1 BHK म्हणलं तर जर तुम्ही 4-5 जण शेअरिंग करत असाल तर ॲव्हरेज मला असं खूप वेळा मुलांनी सांगितले की 8,500 ते 10,000 पर्यंत खर्च येतो. आणि तुला किती येते, म्हणजे तू तर हॉस्टेलमध्ये राहतो? हॉस्टेलमध्ये तुम्हाला जर बघितलं फर्स्ट इयरला 66,000 खर्च. बाकी तर म्हणजे छोटा मोठा होतं? हो, बाकी आपल्याला काय पाहिजे ते आपण खाऊ शकतो. आणि सपोज मला एक क्वेश्चन आहे की जर सपोज VJTI नाही भेटलं असतं तर असे कोणते टॉप 5 कॉलेजेस असते जे तू CET थ्रू टार्गेट करत होता? VJTI जर मला नसतं भेटलं तर COEP मध्ये लोअर ब्रांच, कारण त्यांचे कट ऑफ्स ऑलमोस्ट सेम असतात. COEP, त्यानंतर मी PICT घेईन किंवा त्यानंतर एक ICT जर तुम्हाला केमिकल इंजिनिअरिंगमध्ये आवड असेल, आणि त्यानंतर SPIT एक चांगलं ऑप्शन आहे. 5th कॉलेज असंच मी आता सांगू नाही शकत. खूप लोक कन्फ्यूज असतात, VIT आहे तिकडे, मग इकडे KJ सोमिया वगैरे आहे. हां, तसं KJ सोमय्या VIT यांना खूप जण प्रायव्हेट कॉलेजेस असतात तर थोडं म्हणजे फी स्ट्रक्चर पण जातं. ठीक आहे. तर म्हणजे थँक्यू फॉर एव्हरीथिंग. आणि एक क्वेश्चन मला हे विचार की जे म्हणजे तुला बघत असेल त्यांना तू म्हणजे काय गाईड करण्यासाठी सांगशील की एनी टिप? आत्ता तर मी तुम्हाला सांगू शकतो की जर तुम्ही 11वीत असाल तर चांगलं तुम्ही अभ्यास करा, बेसिक्स तुमचे मिस नका करू. आणि जर तुम्हाला वाटत असेल की बाबा हे एवढं सोपं चाललं आहे, ह्याला काय एवढं सिरियस घ्यायची गरज आहे, तर हेच गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला 12वीमध्ये खूप परेशान करतील. आणि 12वीत जर तुम्ही असाल तर तुमचा करंट बॅकलॉग तुम्ही हळूहळू पूर्ण करा आणि काहीच तुम्ही चॅप्टर सोडू नका, कारण CETमध्ये प्रत्येक चॅप्टरला खूप इक्वल डिस्ट्रीब्युशन मार्क्स वाईज देण्याचा प्रयत्न करतात. आणि जर तुम्ही JEEचे मार्क्स त्यात देऊ शकला तर ती तुमच्यासाठी फारच चांगली गोष्ट होईल, कारण तुम्ही खूप जणांना बीट करचाल आधीच. ठीक. थँक्यू फॉर युअर टाईम. चला.